Hello everyone, welcome you all in today's session. In previous lecture we had seen the powers of drug inspector and qualification of drug inspector. We had seen the administrative bodies. Right now we are studying the administrative bodies under the D and C Act. Okay, so these administrative bodies are included that the working is done properly or not, or to control over that, and that peoples are following that rules and regulations are not. So to provide their intention means that authorities are administrative bodies जे आहेत. सो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीजचं काय काम असतं तर हे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स जे आहेत, म्हणजे आता हा D&C ॲक्ट आहे, सो त्याच्या अंतर्गत जे काही नियम आहेत हे कायदे आहेत. सो जिथे कुठे ड्रगचं इम्पोर्ट होत असेल, मॅन्युफॅक्चर होत असेल, सेल होत असेल, डिस्ट्रीब्यूट होत असेल, सो तिथे हे कायदे आहेत ते पाळले जात आहेत का नाही हे बघणं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, त्याच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज जे आहेत त्यांची नेमणूक केलेली असते. सो इन दॅट ॲडव्हायझरी बॉडी, in that we had seen DTAB, Drug Technical Advisory Board, Drug Consultative Committee, and in analytical section we had seen the Central Drug Laboratory CDL, Drugs Control Laboratory in states, and government analyst. And from executive bodies we are studying the drug inspector. Okay, there are total four executive bodies: licensing authorities, controlling authorities, drug inspectors, and custom collectors. So right now we are studying the drug inspectors. So you should I think from previous lecture you should know the basic idea about the drug inspector, its qualification and its powers. So in that these were the powers, means त्याचे अधिकार कोणते कोणते आहेत ते आपण बघितले. Today's lecture we will see its duties, that duties he must perform, he have to perform his duties. Okay, so drug inspector is appointed that the sale, distribution, manufacturing of drug is doing as per the rules and regulations, as per the standardization. त्यांचं जे काही इम्पोर्ट आहे, सॉरी त्यांचं जे काही सेल आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते होतंय का नाही हे बघण्याचं काम ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. आणि जर कोणी कायदा आहे तो ब्रेक करत असेल, ओके, इफ समवन इज ब्रेकिंग अ रूल, समवन इज ब्रीच अ रूल, द ब्रीच मीन्स ऑल्सो ब्रेकिंग अ रूल, देन त्या पर्सनला शिक्षा करणं हे काम कोणाचं असतं तर DIचं असतं. ओके, so now see duties of drug inspectors in relation to sale of drugs and cosmetics. Okay, this is important part. Today's lecture is very important because आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही स्टडी करणार आहोत, सो ईच अँड एव्हरी पॉईंट आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज एक्झामला प्रत्येक पॉईंटवरती, आजच्या लेक्चरच्या प्रत्येक पॉईंटवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, सो लिसन लेक्चर व्हेरी केअरफुली. In relation to sale of drugs and cosmetic means what? ड्रग इन्स्पेक्टरच्या ड्युटीज काय आहेत? इन रिलेशन टू सेल म्हणजे काय तर रिटेल सेल आहे, होलसेल सेल असेल ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्सचा. जिथे रिटेल सेल होतं, रिटेल सेल म्हणजे आपली सगळी जी मेडिकल्स आहेत ती, होलसेल सेल म्हणजे सगळे डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत, जे सप्लायर्स आहेत. ओके, सो त्यांना त्यांच्या ज्या प्रिमायसेस आहेत त्यांना व्हिजिट देणं, त्यांच्यानंतर काय काय चेकिंग करणं, काय काय तिथे गेल्यावर ड्युटीज परफॉर्म करणं, दॅट वी आर गोइंग टू सी. सो इन दॅट फर्स्ट इज टू इन्स्पेक्ट ॲटलिस्ट ट्वाइस अ इयर ऑल एस्टॅब्लिशमेंट्स लायसन्स फॉर सेल ऑफ ड्रग्ज. मीन्स वर्षातून 2 वेळा सगळ्या ज्या एस्टॅब्लिशमेंट लायसन्स प्रिमायसेस आहेत, म्हणजे वर्षातून 2 वेळा प्रत्येक मेडिकलला, सपोज फॉर एक्झाम्पल नॅशनल मेडिकल जर आहे देवरुखमधलं, सो इन द इयर 2020, ओके, सो 2020 इयरमध्ये ॲटलिस्ट 2 टाइम्स, ओके, ट्वाइस अ इयर मीन्स ॲटलिस्ट 2 टाइम्स काय केली पाहिजे, त्या मेडिकलला व्हिजिट दिली पाहिजे, तिथे जाऊन चेकिंग केलं पाहिजे. मीन्स मोर दॅन ॲटलिस्ट 2 इयर्स, 2 टाइम्स म्हटलं इथे. बट if drug inspector feels if he wants to go there again and again 4 times 5 times visits, then okay, then it's no problem, then he can go.
So inspect twice a year, at least twice a year, at least twice a year, all establishment license for sale of drugs in the area assigned to him. मीन्स पर्टिक्युलर एरिया दिलेला असतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं DI पर्टिक्युलर रत्नागिरी डिस्ट्रिक्टसाठी एक DI असतात. सो ते ओव्हरऑल पूर्ण रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहे, त्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्येच फक्त काय करणार, ते विजिट देणार तिथल्या मेडिकलना, तिथल्या होलसेलर्सना. अँड सम केस काही वेळा 2 इन्स्पेक्टर्ससुद्धा अपॉइंट केलेले असतात. मीन्स जसं मी तुम्हाला सांगितलं, इथले जे इकडच्या साईडचे जे तालुके आहेत, ओके, मीन्स राजापूर, लांजा अँड देवरुख आणि हा जो पार्ट आहे, सो ह्यासाठी एक सेपरेट ड्रग इन्स्पेक्टर अपॉइंट केलेले असतात. अँड लाईक युअर चिपळूण, मंडणगड, गुहागर, तिकडच्या साईडचे जे काही तालुके असतील, खेड, तर त्यांच्यासाठी वेगळे ड्रग इन्स्पेक्टर. सो असे 2 ड्रग इन्स्पेक्टरसुद्धा आपल्या म्हणजे आपलं जे FDA आहे रत्नागिरीचं तिथे अपॉइंट केले गेले होते. ओके, सो त्यांना एरिया जो दिला असेल त्या एरियामधल्या प्रिमायसेस ज्या असतील, होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, मेडिकल्स असतील, तर त्यांना काय करणं, तर विजिट देणं, चेकिंग करणं. अँड टू सॅटिस्फाय हिमसेल्फ वेदर द कंडिशन्स ऑफ द लायसन्स आर ऑब्झर्व्ड ऑर नॉट. म्हणजे काय, तर लायसन्सवरती आता ते जे फॉर्म 3 लायसन्स असतात, सो त्याच्यावरती ॲज पर चेक करायचं ओनर तोच आहे का, देन लायसन्सवर ह्या फार्मासिस्टचं XYZ फार्मासिस्टचं नाव आहे, सो तोच फार्मासिस्ट तिथे प्रेझेंट आहे का मेडिकलमध्ये. देन शेड्यूल H1 ड्रग्ज आहेत, देन नार्कोटिक्स आहेत, तो स्टॉक काय करायचा, चेक करायचा. दॅट इज ओके, मीन्स टू सॅटिस्फाय हिमसेल्फ वेदर the conditions of the license are observed or not. This is first point. Then C, second, B point is what? If he thinks necessary to obtain and send samples of imported drugs and cosmetics, okay, for test or analysis. Means जर काय ड्रग इन्स्पेक्टरला वाटलं की इम्पोर्टेड ड्रग्ज आहेत, मीन्स दुसऱ्या, फॉर एक्झाम्पल जर्मनीतून इंडियामध्ये आलेले जे काही ड्रग्ज आहेत और कॉस्मेटिक्स आहेत, जर DIला वाटलं की हे सॅम्पल आहेत ते आपण घ्यावेत आणि त्यांच्या टेस्टिंगसाठी पाठवावेत गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे, CDL आहे किंवा स्टेट्समध्ये ज्या लॅबोरेटरीज आहेत, तर तिथे टेस्टिंगसाठी पाठवावेत. विच आर बीइंग सोल्ड ऑर स्टॉक इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे काय, कॉन्ट्राव्हेन्शनचा मिनिंग काय, मीन्स ब्रेकिंग अ लॉ, डू समथिंग दॅट ब्रेक्स अ लॉ. किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने काय केलेलं असतं, काही ड्रग्सच्या इम्पोर्टेडवरती बंदी घातलेली असते. ओके, तर अशा प्रकारचं जर काही कॉस्मॅटिक्स आहे तर इम्पोर्टेड आलेलं म्हणजे दुसऱ्या कंट्रीमधून आलेलं आहे आणि त्याचा म्हणजे स्टॉक आपल्याकडे खूप केलेला आहे, मोर दॅन रिक्वायरमेंट, जर खूप स्टॉक आहे तो केलेला आहे किंवा ते विकलं जात आहे. ओके, अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट, ते जर काय केलं जातं आहे, विकलं जातं आहे, तशा प्रकारचं सॅम्पल. ओके, सो दॅट टाईम ते सॅम्पल तो काय करू शकतो, टेस्टिंगसाठी पाठवू शकतो. मीन्स जर त्याला वाटलं तर तो ते सॅम्पल आहे इम्पोर्टेड ड्रग्ज और कॉस्मॅटिक्सचं, तर तो स्टॉकसाठी पाठवलं जाऊ शकतं. म्हणजे ज्याच्यावरती काय केलेली आहे, बंदी घातलेली आहे सरकारने, त्याच्यामुळे काय केलं जातं आहे, कायद्याचं उल्लंघन होत आहे. ओके, कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे काय, तर कायद्याचं उल्लंघन होत आहे, तर अशा प्रकारचं सॅम्पल तो टेस्टसाठी पाठवू शकतो. देन थर्ड इज टू इन्व्हेस्टिगेट एनी कंप्लेंट मेड इन रायटिंग टू हिम. सपोज एखादा कोणी पर्सन आहे आणि एखाद्या पर्सनने काय केलं, तर ड्रग इन्स्पेक्टरला सपोज XYZ नावाचं हे फार्मसी आहे, हे मेडिकल आहे किंवा हे डिस्ट्रीब्युटर आहे, सो त्याच्या विरोधात जर एखाद्या कोणी पर्सनने कंप्लेंट लिहून दिली ड्रग इन्स्पेक्टरकडे की हे जे XYZ नावाचं मेडिकल आहे, तर तिथे काय होतं, OTC ड्रग्ज आहेत, म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग खूप विकले जातात, मेडिसिन्स तिथे व्यवस्थित देत नाहीत किंवा अगेन्स्ट म्हणजे प्रिस्क्रिप्शन
प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन आहे सो त्या फॉल्टी मेडिसिन्स दिली जातात. प्रिस्क्रिप्शन मीन्स वेगळी दिली जातात मेडिसिन्स, प्रिस्क्रिप्शनशिवाय वेगळी मीन्स चुकीची मेडिसिन्स दिली जातात. अशी जर कोणी काय केली किंवा हे जे मेडिकल आहे इथे फार्मासिस्ट प्रेझेंट नसतो फुल टाईम, फार्मासिस्ट फक्त कधीतरीच येतो, मंथमधून एकदाच येतो, असं जर कोणी दिली असेल कंप्लेंट, सो दॅट तो ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत ते काय करू शकतात, ते इन्व्हेस्टिगेट करू शकतात ती कंप्लेंट, त्याचा शोध घेऊ शकतात. ओके. देन डी पॉईंट काय आहे बघा, टू इन्स्टिट्यूट प्रॉझिक्युशन्स. ओके. प्रॉझिक्युशनचा मिनिंग काय आहे इथे, दॅट इज टू टेक लिगल ॲक्शन अगेन्स्ट समवन. ओके. आणि इथे इन्स्टिट्यूट मीन्स इन्व्हेस्टिगेट, त्याचा शोध घेणं. इन्स्टिट्यूटचा असा अर्थ असं नाही आहे की स्टडी करणं किंवा कॉलेज वगैरे, असा अर्थ नाही आहे इथे इन्स्टिट्यूटचा. ओके. तर इन्स्टिट्यूटचा इथे अर्थ काय आहे, तर इन्व्हेस्टिगेट करणं आणि त्याच्यावरती लिगल ॲक्शन घेणं. प्रॉझिक्युशन म्हणजे काय, तर लिगल ॲक्शन घेणं म्हणजे कायदेशीर कारवाई करणं. इन केस ऑफ द ब्रीच ऑफ द ॲक्ट अँड रूल्स. ब्रीच म्हणजे तो कायदा मोडणं, रूल ब्रेक करणं. ब्रीच मीन्स टू ब्रेक अ रूल. जो कायदा आहे, ज्या कायद्याचे काही नियम आहेत ते जर कोण काय करत असेल, मोडत असेल, ओके, सो त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं काम DI करू शकतात. ओके. असा ह्याचा मिनिंग आहे. टू इन्स्टिट्यूट प्रोसिक्युशन्स in case of the breach of the act and rules, means if some person is breaking that act and rule, then DI can investigate it, DI can take a legal action against that person. Then next E point is what, to maintain the records relating to all inspections and actions taken by him and submit the copies of such records to the controlling authority. म्हणजे काय, कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर्सच्या वरची पोस्ट आहे, ते कंट्रोलिंग ऑथॉरिटीज असतात. मीन्स ड्रग इन्स्पेक्टर्स येतात, सो ड्रग इन्स्पेक्टर्सच्या वरती ड्रग कमिशनर्स असतात. ओके. ड्रग कमिशनर्स बोलतात त्यांना. सो दे ड्रग कमिशनर्स ते कंट्रोलिंग ऑथॉरिटीज असतात. सो ड्रग इन्स्पेक्टर्सने कोणत्या कोणत्या मेडिकल्सना व्हिजिट दिली, कुठे जाऊन इन्स्पेक्शन केलं, देन इन्स्पेक्शन करताना त्यांच्यावरती काही ॲक्शन घेतली का, म्हणजे जर फार्मासिस्ट प्रेझेंट नव्हता तिथे तर काय ॲक्शन घेतली, किती दंड सांगितला, कोणती शिक्षा सांगितली. ओके. तो सगळं काय करणं, तर रेकॉर्ड लिहून ठेवणं. तो रेकॉर्ड सगळा लिहून ठेवायचा. आणि जे DI असतात जेव्हा ते तुमच्या मेडिकलमध्ये येतात चेकिंग करायला, किंवा होलसेलर असेल तिथे जेव्हा तुमच्या इथे चेकिंग करायला येतात ते, तर ते सगळ्या गोष्टी चेक करतात. फार्मासिस्ट आहे का, फार्मासिस्टची डॉक्युमेंट चेक करतात, त्यांचा लायसन नंबर, PPP नंबर असतो. ओके. PPP कार्ड येतं तुम्हाला लायसनसोबत, सो त्याचा लिहून घेतात. रजिस्ट्रेशन नंबर असतो तुमचा, जो तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटने रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो, ते लिहून घेतात. देन त्याच्यानंतर तुमचा स्टॉक आहे ते टॅली करतात. मीन्स कम्प्युटरवर सपोज आता विस्कोडाईन सिरप आहे, सो विस्कोडाईन सिरपच्या 15 बॉटल्स दिसतात कुठे, कम्प्युटरला. तर सेम तुमचा जो आता विस्कोडाईनचे जे कुठे तुम्ही ठेवत असाल त्या विस्कोडाईनच्या रॅकला जाऊन ते काय करतात, चेक करतात किती बॉटल्स आहेत. जर 15 बॉटल्स आहेत देन इट्स ओके. देन सपोज आता 15पेक्षा जास्त बॉटल्स असतील, 16, 17 और कमी बॉटल्स असतील, तर ते काय करतात, त्या रेकॉर्डवरती लिहून ठेवतात, हे जे सॅम्पल विस्कोडाईन आहे ह्याच्या कमी बॉटल्स मिळाल्या. सेम शेड्यूल H1 जे असतात, मीन्स सगळे अँटीबायोटिक्स जे येतात त्याचासुद्धा स्टॉक चेक करतात ते. देन नार्कोटिक्स ड्रग्ज येतात. ओके. युअर बार्बिच्युरेट्स आणि नार्कोटिक्स, आय थिंक यू हॅड लर्न इन इट कोलॉजी. अल्प्राझोलम, देन क्लोबाझाम, मेडाझोलम, दीज आर द नार्कोटिक ड्रग्स. सो त्याचा नार्कोटिक्स ड्रग्सचा स्टॉक आहे ते सुद्धा काय करतात, ते तर चेक करतात. PCला किती आहे आणि खरोखर तुमच्या रॅकमध्ये किती आहे. ओके. सो त्याच्यासाठी सेपरेट फाईन असतो. शेड्यूल H1 ड्रगचा स्टॉक तुमच्याकडे नाही आहे त्याच्यासाठी सेपरेट फाईनसुद्धा असतो, किंवा शिक्षा असते की 3 दिवस मेडिकल तुम्ही बंद करा,
और 1 आठवडा मेडिकल कम्प्लिटली क्लोज करून ठेवा, अशी शिक्षासुद्धा ड्रग इन्स्पेक्टर्स आहेत ते मेडिकल्सना और जे होलसेलर्स जे असतील त्यांना सांगतात. ओके. सो त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत ह्या सगळ्याचे, मीन्स आज ह्या मेडिकलला व्हिजिट दिली, इथे हा फार्मासिस्ट प्रेझेंट होता, ह्या कंडिशन्स चेक केल्या, फ्रीज रेफ्रिजरेटर चांगल्या कंडिशनमध्ये आहे, ओके, लायसन्स सगळे डॉक्युमेंट्स आहेत, फार्मासिस्ट प्रेझेंट आहे, ओनरसुद्धा प्रेझेंट आहे, हे सगळं ते त्या ह्याच्यावरती त्यांनी लिहायचं असतं आणि तो रेकॉर्ड जो आहे ते लिहून, ओके, ते लिहून कंट्रोलिंग ऑथॉरिटीज असतात, ड्रग कमिशनर्स आहेत, त्यांना तो रिपोर्ट आहे तो द्यायचा असतो. ओके. देन CF पॉईंट, टू मेक एन्क्वायरीज अँड इन्स्पेक्शन्स रिगार्डिंग द सेल ऑफ ड्रग्ज इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द ॲक्ट. कॉन्ट्राव्हेन्शन मीन्स आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, डू समथिंग दॅट ब्रेक्स अ लॉ, म्हणजे कायद्याचं उल्लंघन करण्यासारखी जर कोणती तुम्ही कृती करत असाल. ओके. रिगार्डिंग द सेल ऑफ ड्रग्स म्हणजे जिथे तुमचं रिटेल फार्मसी आहे, जिथे तुमचं मेडिकल आहे, तिथे तुम्ही एखादा कायदा मोडत असाल. सपोज आता नार्कोटिक ड्रग्ज आहेत, ओके, अल्प्राझोलम आहे, रेस्टिल, ओके, रेस्टिल 0.25, इट्स अ अल्प्राझोलम, इट्स अ सेडेटिव्ह. ती टॅबलेट घेतल्यानंतर त्या पर्सनला काय होतं, झोप येते. आणि सपोज मीन्स फ्यू इयर्स ॲगो ही जे टॅबलेट आहे रेस्टिल 0.25 अँड रेस्टिल 0.5 मध्ये येते, सिप्ला कंपनीची आहे ती, अल्प्राझोलम हा ड्रग आहे त्याच्यामध्ये. तर सुसायडल केससाठी काही वर्षापूर्वी हा ड्रग्ज आहे तो वापरला जात होता. सम पीपल इट मोर टॅबलेट्स, ओके, अँड दे ट्राईंग टू सुसाईड इट. सो आफ्टर दॅट व्हॉट हॅपन, हे जे म्हणून नार्कोटिक्स आहेत त्यांच्यावरती खूप कडक असे रेस्ट्रिक्शन्स आले की ह्याचा जो मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, त्याचं रजिस्टर आहे ते काय करायचं, मेंटेन करून ठेवायचं असतं. मीन्स प्रिस्क्रिप्शन आलं त्याच्यावर समजा रेस्टिल 0.25 जेवढ्या टॅबलेट्स दिल्या, 10 टॅबलेट्स दिलेल्या आहेत तर 10च टॅबलेट द्यायच्या. जरी तो पेशंट बोलला की माझं घर इथून खूप लांब आहे, मी मेडिकलला 10 दिवसांनी परत येऊ शकत नाही, माझे काही प्रॉब्लेम्स आहेत, डिफिकल्टीज आहेत, तरीसुद्धा त्या जास्त गोळ्या द्यायच्या नाही, टॅबलेट्स आहेत त्या 10 प्रिस्क्रिप्शनवर जेवढ्या दिलेल्या आहेत, जरी पेशंटने कितीही डिमांड केली तरी प्रिस्क्रिप्शनवर जेवढ्या लिहिलेल्या आहेत टॅबलेट तेवढ्याच टॅबलेट त्या पर्सनला द्यायच्या, पेशंटला द्यायच्या. ओके. सो नार्कोटिकच्या ड्रगच्या बाबतीत असं जर कोणी करत असेल, 10 टॅबलेट लिहून दिल्यात आणि देताना दिल्यात 15, त्याचं स्टॉक मेंटेन नाही ठेवलं आहे, कम्प्युटरला फीड करून नाही ठेवलं आहे, ओके, किंवा त्याचं काय करावं लागतं, प्रिस्क्रिप्शन आहे त्याच्यावरती साईन करावी लागते. ओके. मीन्स ॲट द बॅक साईडला आपल्या आपण मेडिकलमध्ये ज्या काम करतोय, ओके, त्या मेडिकलचा स्टॅम्प मारायचा, तिथे फार्मासिस्टने स्टॅम्प मारायचा, त्याच्यावर सप्लायड असं कंपल्सरी असलं पाहिजे. अँड डेट टाकायची, साईन करायची, किती टॅबलेट दिल्यात, ओके, दॅट इज आता 10 टॅबलेट दिल्यात तुम्ही, सो 1 × 10 = 10 टॅब्स असं लिहायचं त्याच्यावरती. मग त्याची झेरॉक्स काढून ठेवायची त्या प्रिस्क्रिप्शनची, आणि ती झेरॉक्स आणि कम्प्युटरवर मारलेलं बिल आहे हे सगळं फाईलला लावून ठेवायचं. ती फाईलसुद्धा ड्रग इन्स्पेक्टर काय करतात, जेव्हा इन्स्पेक्शन्सला येतात तेव्हा चेक करतात. आणि समजा तुमच्याकडे ती फाईल नसेल, तुम्ही मेंटेन केलेली नसेल ती फाईल, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ओके. सो हाच हा पॉईंट आहे की टू मेक एन्क्वायरीज अँड इन्स्पेक्शन्स रिगार्डिंग द सेल ऑफ ड्रग्ज, म्हणजे जिथे कुठे सेल होतो आहे सो तिथे काय करणं, एन्क्वायरी करणं आणि इन्स्पेक्शन करणं. जर असं वाटत म्हणजे जिथे कॉन्ट्राव्हेन्शन म्हणजे कायदा जो आहे तो मोडला जात असेल, कायद्याचे जे काही नियम आहेत त्याचं उल्लंघन केलं जात असेल, इन दॅट केस. ओके. देन जी पॉईंट इज द to detain the imported packages. Okay, if he suspects to contain drugs the import of which is prohibited. आता डिटेन इम्पोर्टेड पॅकेजेस म्हणजे काय, तर स्वतःच्या ताब्यात घेणं इम्पोर्टेड पॅकेजेस. सपोज आता चायनामधून इंडियामध्ये काही ड्रग्ज आलेत, काही मेडिसिन्स आले आहेत, पण इंडियन गव्हर्नमेंट आहे
इंडियन गव्हर्नमेंटने त्या मेडिसिन्सला बंदी घातली आहे यायला, आणि ते जे आलेले आहेत तर ड्रग इन्स्पेक्टर्सना असं आढळलं कुठे की ह्याच्यावरती बंदी घातलेली आहे आणि हे इथे सॅम्पल्स आलेले आहेत, तर ड्रग इन्स्पेक्टर्स ते स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊ शकतात. दॅट इज टू डिटेन द इम्पोर्टेड पॅकेजेस. ओके, इम्पोर्टेड पॅकेजेस असतील मीन्स आयात झालेली जर्मनीतून किंवा चायनामधून इंडियामध्ये आलेले जे काही ड्रग्ज आहेत, बट आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला काय केले तर बंदी घातलेली आहे. ओके, सो ते ताब्यात घेऊ शकतात ड्रग इन्स्पेक्टर, ती त्यांची काय आहे ड्युटी आहे, ते ताब्यात ते घेऊ शकतात. टू डिटेन द इम्पोर्टेड पॅकेजेस इफ ही सस्पेक्ट्स टू कंटेन the drugs, okay, contain drugs the import of which is prohibited, की ज्यांच्या इम्पोर्ट वरती बंदी आहे, असे काय करू शकतात ते घेऊ शकतात. ओके, सो दीज आर द ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स. ह्या ड्रग इन्स्पेक्टर्सच्या ड्युटी आहे. फर्स्ट ड्युटी काय तर ट्वाइस अ इयर इन्स्पेक्ट करायच्या प्रिमायसेस अँड टू चेक ॲज पर लायसन्स कंडिशन्सनुसार वर्क म्हणजे व्यवस्थित आहे का नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं लाईक फार्मासिस्ट नेम देन प्रेझेंट आहे तिथे का नाही ते. देन इफ ही थिंग्स मीन्स सेंड करू शकतात ते सॅम्पल्स टेस्टसाठी और ॲनालिसिससाठी जे काही सॅम्पल्स आहेत ते. देन टू इन्व्हेस्टिगेट ॲनी कंप्लेंट. देन टू इन्स्टिट्यूट प्रोसिक्युशन मीन्स इन केस ऑफ ब्रीच द लॉ. ब्रीच म्हणजे काय तर लॉ ब्रेक होत असेल. ओके, सो त्याच्या विरुद्धात ते लिगल ॲक्शन घेऊ शकतात. देन टू मेंटेन रेकॉर्ड्स. ओके, to maintain the records relating to all inspections and actions taken by him and submit the copies to central controlling authorities. Then to make enquiries and inspections regarding the sale of drugs. Okay, if someone is breaking the rule regarding this act. Then G is the टू डिटेन द इम्पोर्टेड पॅकेजेस, म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेऊ शकतात ते इफ ही इज फाउंड दॅट दिस इम्पोर्ट ऑफ ड्रग विच इज प्रोहिबिटेड. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ह्याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला आहे. दॅट इज ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स इन रिलेशन टू सेल ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स. ओके, नेक्स्ट वी विल मूव टू ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज और कॉस्मेटिक्स. ओके, फर्स्ट आपण काय बघितलं की लायसन्स म्हणजे जिथे काय होतं मेडिकल्स होलसेलर्स डिस्ट्रीब्युटर्स बघितली की जिथे ड्रग्ज आहेत ते विकले जातात, त्या रिलेटेड ड्युटीज काय आहेत ड्रग इन्स्पेक्टर्सच्या त्या आपण बघितल्या. बट आता आपल्याला काय बघायचं आहे की जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं, म्हणजे जसं की मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत डिफरंट, सिप्ला, USV, रॅनबॅक्झी, देन सो मेनी, ग्लेनमार्क, वोखार्ड, सो मेनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आर देअर, की जिथे ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, मेडिसिन्सचे जिथे बनतं, जसं आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघितली. ओके, सो इन रिलेशन टू काय ड्युटीज आहेत ड्रग इन्स्पेक्टर्सच्या इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ते आपण बघूया. ओके, सो इन दॅट फर्स्ट इज द टू इन्स्पेक्ट ट्वाइस अ इयर. ओके, सेम लाईक ॲज दॅट प्रिव्हियस वन. हा जो फर्स्ट पॉईंट आहे तो ह्याच्यामधला जो आपण ह्याच्यामध्ये बघितला त्यात सेम फर्स्ट पॉईंट ॲज इट इज आहे. ओके, सो टू इन्स्पेक्ट ॲट लिस्ट ट्वाइस अ इयर ऑल प्रिमायसेस लायसन फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स. ओके, तिथे काय होतं सेलिंगसाठी होतं, बट इथे आपल्याला इन रिलेशन टू आपण मॅन्युफॅक्चर बघतोय. सो ऑल प्रिमायसेस ज्या काही आहेत विच आर लायसन्स फॉर वॉट मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज इन द एरिया असाइन्ड टू हिम. ओके, मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस ज्या काही आहेत सो तिथे काय करणं ॲटलिस्ट ट्वाइस अ इयर मीन्स वर्षातून 2 वेळा काय करणं त्या चेक करणं प्रिमायसेस अँड टू सॅटिस्फाय हिमसेल्फ वेदर द कंडिशन्स ऑफ द लायसन्स अँड प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट अँड रूल्स आर ऑब्झर्व्ड ऑर नॉट. ज्या काही लायसन्सवरती कंडिशन्स आहेत जसं की फार्मासिस्ट आहे, ओनर आहे, सो काही डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स जी काही आहेत ती चेक करणं, लायसन्स चेक करणं. सो दिस इज फर्स्ट पॉईंट ऑफ मीन्स प्रोव्हिजन ज्या ॲक्टमध्ये तरतुदी सांगितल्या आहेत किंवा जे काही नियम आहेत ते पाळले जात आहेत का नाही.
हे काय करणं तर चेक करणं. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सी बी पॉईंट, टू इन्स्पेक्ट प्रिमायसेस लायसन फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्स स्पेसिफाईड इन शेड्यूल सी अँड C1. ओके, आता जिथे काय आहे, जिथे मॅन्युफॅक्चरिंग शेड्यूल सी अँड C1मधले ड्रग आहेत. शेड्यूल सी अँड C1 आपण बघितलं आहे, लिस्ट ऑफ द बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स. C1 इज द स्पेशल प्रॉडक्ट. सो सेरा आहेत, अँटीटॉक्झिन्स आहेत, वॅक्सिन्स आहेत, अँटीजेन्स आहेत, इन्सुलिन आहे, ॲड्रेनालिन आहे अँड इट्स प्रिपरेशन्स आहेत. सो त्यांचं काय, त्या जिथे कुठे मॅन्युफॅक्चरिंग होत असतील अशा कंपन्या, अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, सो त्या काय करणं, त्या चेक करणं म्हणजे इन्स्पेक्ट करणं. ओके, अँड टू ऑब्झर्व वॉट, आणि तिथे काय काय ऑब्झर्व करायचं आहे तर फर्स्ट इज द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चर. ओके, मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं आहे, तिथे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस काय आहे, स्टँडर्ड मेथड्सने होतं आहे का नाही, हायजेनिक आहे का नाही, ते चेक करणं. देन मीन्स एम्प्लॉईड फॉर स्टँडर्डायझेशन अँड टेस्टिंग ऑफ ड्रग्स, म्हणजे जसं की फॅक्टरी रिक्वायरमेंट्स आहेत. देन क्वालिफिकेशन्स असतं एम्प्लॉईजचं. ओके, सो ते काय करणं तर चेक करणं. मीन्स स्टँडर्डायझेशन मेथड, जसं की स्टँडर्ड मेथड्स ज्या आहेत. ओके, मीन्स सेरा अँटीटॉक्झिन्स प्रिपेअर करताना पर्सन जिथे काम करणारे ते एम्प्लॉईज आहेत. सो दॅट दे शुड वियर दॅट ओके फुल ओव्हल लाईक PPE किट, लाईक PPE किट असतं. सो तसं जिथे पॅरेंटल प्रिपरेशन्स बनतात, इंजेक्शन्स जिथे बनतात, आणि ही जी इन्सुलिन ची प्रिपरेशन्स जी अशी आहेत, वॅक्सिन्स आहेत, त्या जिथे बनतात, तर तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जे कोणी काम करणारे फार्मासिस्ट आहेत, सो ते कंपल्सरी त्यांनी ते PPE किट जे असतं ते कंपल्सरी घातलेलं असलं पाहिजे. ओके, लाईक दॅट मीन्स एम्प्लॉईड फॉर स्टँडर्डायझेशन अँड टेस्टिंग ऑफ ड्रग्स. ओके, टेस्टिंग प्रॉपर होतं आहे का नाही, मीन्स ड्रगचं QC क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये. सो त्याची क्वालिटी कंट्रोल, त्या QCच्या टेस्ट असतील ज्या काही, मीन्स पॅरेंटल प्रिपरेशन्स, त्याला पायरोजन टेस्ट इज देअर अँड स्टरलायझेशन टेस्ट इज ऑल्सो देअर. सो दॅट ते होतं आहे का नाही ते चेक करणं. देन स्टोरेज कंडिशन्स, स्टोअर कुठे केलेलं आहे. आता जसं की इन्सुलिन प्रिपरेशन आहे, सो कूल टेम्परेचर, कूल प्लेस, कोल्ड प्लेस. सो अशी जे ही व्हॅक्सिन्स जी असतात और इन्सुलिन्स प्रिपरेशन्स आर देअर, दॅट शुड बी स्टोअर्ड ॲट अ कोल्ड प्लेस, दॅट इज 2 to 8 degree सेंटीग्रेड, 8 degree Celsius टेम्परेचर इज रिक्वायर्ड फॉर दॅट. ओके, then qualifications of technical staff employed and all other details of construction. मीन्स क्वालिफिकेशन्स ऑफ टेक्निकल स्टाफ, तिथे जो काही स्टाफ आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटला कोणता स्टाफ आहे त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे. ते फार्मासिस्ट आहेत का, और BSc आहेत का, BSc मीन्स बॅचलर ऑफ सायन्स इन BSc आहेत का, केमिस्ट्रीमध्ये BSc आहेत का, ते चेक करणं. देन टेस्टिंग म्हणजे QC डिपार्टमेंट आहे. ओके, सो QC क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट असतं. सो तिथे काम करणारे जे कोणी स्टाफ आहे तर त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे हे चेक करणं. अँड अदर डिटेल्स ऑफ कन्स्ट्रक्शन, लोकेशन. ओके, अदर डिटेल्स म्हणजे कन्स्ट्रक्शन त्याचं काय आहे, स्टँडर्ड लोकेशन कसं आहे ते चेक करणं. देन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट एक्सेट्रा. मीन्स ॲडमिनिस्ट्रेशन लाईक थोडक्यात जसं की ऑफिस जे असं असतं की त्याच्यामुळे काय राहतं तर कंट्रोल राहतो सगळ्या ह्याच्यावर. मीन्स रॉ मटेरियल तिथे कोणता आलेला आहे, देन मॅन्युफॅक्चरिंगच्या मेथड कोणत्या आहेत, कोणत्या क्वालिटीचं रॉ मटेरियल आहे ते आलेलं आहे. ओके, सो दॅट इज त्याचं काय आहे तर सगळं काय होतं तर चेकिंग होतं. रॉ मटेरियल कुठून घेतलं, वेअर हाऊसिंग कुठे केलेलं आहे, फिनिश प्रॉडक्ट आहे तो कोणत्या डेटला तयार झाला. सो हे सगळे काय करतं तर चेकिंग केलं जातं. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जसं की आपण पहिल्यापासून बघितलं. मीन्स प्रोसेस, मेथड स्टँडर्डायझेशनची, स्टोरेज कंडिशन, देन क्वालिफिकेशन, देन कन्स्ट्रक्शन, लोकेशन. बिकॉज ऑल दीज ह्या ज्या सगळ्या थिंग्स आहेत विच आर लाईकली टू अफेक्ट potency or purity of product. बिकॉज
विच अफेक्ट वॉट पोटन्सी और प्युरिटी ऑफ प्रॉडक्ट, म्हणजे ते जे काही मेडिसिन्स आहेत सो ते प्युरिटीवरती आणि पोटन्सीवरती त्याचा अफेक्ट करतात. सो दीज थिंग्स टू इन्स्पेक्ट दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. This is B point. Then next see C point, to send after each inspection a detailed report of inspection to controlling authority, okay, with details of conditions of license. Means what? इन्स्पेक्शन करून गेल्यानंतर म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर आले आणि एखादी मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस आहे, सपोज सिप्ला कंपनी आहे, तिथे ते इन्स्पेक्शनला आले आणि इन्स्पेक्शन करून झाल्यानंतर त्यांनी काय करायचं असतं, डिटेल रिपोर्ट असतो इन्स्पेक्शनचा, तो कंट्रोलिंग ऑथॉरिटीजना सेंड करायचा असतो. सो मग त्या डिटेल रिपोर्टवरती कंडिशन्स ऑफ लायसन्स मीन्स लायसन्स नंबर्स, फार्मासिस्ट नेम, ओनर नेम, देन फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन नंबर, ह्या सगळ्या थिंग्स ज्या आहेत इन डिटेल त्या सेंड करायच्या असतात. ओके. अँड प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट अँड रूल्स बीइंग ऑब्झर्वड अँड दोज नॉट ऑब्झर्वड. ओके. मीन्स ज्या काही कायदा जो आहे तो कायद्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत सो त्याप्रमाणे तो पाळला जातो आहे का नाही. ओके. तिथे जी प्रिमायसेस आहे सो ते स्टँडर्ड मेथड्सने काम करतात का नाही. आणि जेव्हा त्यांनी इन्स्पेक्शन करताना त्यांना ज्या ज्या काही त्रुटी आढळलेल्या असतात सो त्या सगळ्या ते काय करतात, फॉर्मवरती लिहितात आणि तो रिपोर्ट बनवून ते कंट्रोलिंग ऑथॉरिटीज असतात म्हणजे ड्रग कमिशनर्स असतात सो त्या ड्रग कमिशनर्सना सेंड करतात. ओके. मीन्स आफ्टर इच इन्स्पेक्शन they send a detailed report of inspection to controlling authority, okay, with details of conditions of license and provisions of act and rules being observed and those not observed. मीन्स जे जे काही त्यांना आढळलं आहे ते सगळं लिहितात. ओके. काही काही इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि सपोज काही इन्स्पेक्शन नाही केलेलं असेल मीन्स दोज नॉट ऑब्झर्वड. मीन्स सपोज एखादे ते प्रिमायसेसमध्ये आले, बाकी सगळं इन्स्पेक्शन्स केलं त्याने रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड ऑल, सपोज आता QC डिपार्टमेंटला त्यांनी व्हिजिट केली नाही आहे, देन ते काय करतात त्या फॉर्मवरती लिहितात दॅट QC डिपार्टमेंट आय हॅड नॉट व्हिजिट, आय हॅड नॉट इन्स्पेक्ट द QC डिपार्टमेंट ऑफ दिस सिप्ला कंपनी, असं ते लिहितात. ओके. त्या रिपोर्टवरती. देन नेक्स्ट सी D, to take samples of drugs manufactured on premises and send them for test or analysis. म्हणजे जिथे ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कुठल्या जिथे ज्या कंपनीमध्ये गेलेले आहेत तर तिथे काय करू शकतात, तिथून ते सॅम्पल घेऊ शकतात ड्रग्सचं आणि मग ते टेस्टिंग करण्यासाठी CDLकडे और म्हणजेच कसे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीकडे गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे ते काय करू शकतात, टेस्टिंगसाठी ते सॅम्पल पाठवू शकतात. ओके. मीन्स टू टेक सॅम्पल, फर्स्ट दे कॅन टेक द सॅम्पल अँड देन सेंड देम दॅट सॅम्पल्स ऑफ ड्रग्स विच आर टेकन फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस टू द टेस्टिंग फॉर मीन्स टू गव्हर्मेंट ॲनालिस्ट. देन E, to check all records and registers required to be maintained under rules. सो चेक काय करणं, मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसमधला सगळा रेकॉर्ड जो काही असेल तो रेकॉर्ड काय करणं तर चेक करतात ते. आणि रजिस्टर्स मीन्स त्यांनी काय काय त्यांचे रजिस्टर्स आहेत म्हणजे जसं की त्यांनी रॉ मटेरियल कोणत्या सप्लायरकडून आणलं आहे, किती तारखेला आणलं आहे, रॉ मटेरियलची एक्सपायरी काय आहे, बॅच नंबर काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे ते चेक करतात. कोणते कोणते आता इथे मॅन्युफॅक्चरिंग काय केलं आहे, किती डेटला कोणत्या, आता सपोज आता सिप्ला कंपनी आहे. ओके. सिप्ला कंपनी समजा पॅरासिटामॉल टॅबलेट बनवत असेल, पॅरासिटामॉल 500 टॅबलेट बनवत असेल तर टुडे मीन्स 3 नोव्हेंबर 2020ला ओके टुडे किती बॅचेस बनवलेल्या आहेत पॅरासिटामॉल 500च्या सिप्लाने. ओके. देन त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट सो आजचीच येणार, एक्सपायरी काय आहे त्याची, बॅचेस किती बनवलेले आहेत. सो ह्या सगळ्याचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन करावा लागतो. सो ते काय करतात, हा जो रेकॉर्ड आहे टू चेक ऑल रेकॉर्ड्स अँड रजिस्टर्स रिक्वायर्ड टू बी मेंटेन अंडर रूल्स. मीन्स अंडर रूल्स जे काही सांगितलं असतं हा तुम्ही हे करून ठेवा, ह्याचा रेकॉर्ड करून ठेवा, तर ते चेक करतात DI. देन टू इन्स्टिट्यूट
प्रोसिक्युशन्स फॉर ब्रीचेस ऑफ ॲक्ट मीन्स सेम जर कोणी काय करत असेल, कायदा ब्रेक करत असेल, रूल ब्रेक करत असेल, ब्रीच करणं म्हणजे काय तर ब्रेक करणं, सो ही कॅन टेक लीगल ॲक्शन अगेन्स्ट दॅट पर्सन. कायदेशीर कारवाई त्या पर्सनवरती जो काही कायदा उल्लंघन करत असेल ह्या बाबतीत, तर ते काय करू शकतात, लीगल ॲक्शन घेऊ शकतात. सपोज त्यांना एखादं वाटलं, फॉल्टी सॅम्पल वाटलं किंवा सस्पिशियस सॅम्पल वाटलं एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसमध्ये ते गेले असताना, तर ते सॅम्पल ते स्वतः काय करू शकतात, घेऊ शकतात आणि टेस्टिंगसाठी ॲनालिसिससाठी सुद्धा पाठवू शकतात. ओके, सो these are the duties of drug inspector in relation to manufacture of drugs and cosmetics. ओके, मॅन्युफॅक्चरिंग करताना ड्युटीज काय आहेत ड्रग इन्स्पेक्टर्सच्या, दॅट वी हॅड सीन. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये हा पण क्वेश्चन विचारलेला आहे, मीन्स राईट डाऊन द किंवा व्हॉट आर द ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स, असा क्वेश्चन विचारतात. ओके, so next we will see these are the duties, first in relation to sale and this is in relation to manufacture. And now we will see that procedure followed by drug inspectors while sending the samples of drugs or cosmetics for test or analysis. मीन्स ड्रग इन्स्पेक्टर्स आहेत, ओके, त्यांना एखादं फॉल्टी सॅम्पल वाटलं, समजा ते रिटेलमध्ये आले असतील, होलसेलरकडे आले असतील किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये सुद्धा गेले असतील, तर तिथे त्यांना काय फॉल्टी सॅम्पल वाटलं किंवा सस्पिशियस सॅम्पल वाटलं. ओके, सो ते सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी, ओके, सो ते सॅम्पल ते कसं कलेक्ट करतात आणि ते गव्हर्मेंट म्हणजे ह्याच्याकडे कसं पुढे पाठवतात, ही प्रोसिजर आहे. मीन्स फॉलोड बाय ड्रग इन्स्पेक्टर्स वाईल सेंडिंग द सॅम्पल फॉर ड्रग्ज ऑर कॉस्मॅटिक्स फॉर टेस्ट ऑर ॲनालिसिस. मीन्स काय प्रोसिजर फॉलो करतात ते ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा त्यांना काय करायचं असेल, तर ते जे सॅम्पल जे आहे म्हणजे ड्रग सॅम्पल असेल, मेडिसिन्स आहेत, सिरप आहे, इंजेक्शन आहे, असं कोणतंही सॅम्पल जे असेल ते ज्यांना फॉल्टी वाटलं, ओके, सो ते काय करतात ड्रग इन्स्पेक्टर टेस्टिंगसाठी पाठवताना कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स त्यांना कराव्या लागतात. मीन्स एखाद्या रिटेल शॉपमध्ये गेले आणि तिथे त्यांना ते एखादं सॅम्पल आहे ते फॉल्टी वाटलं आणि ते त्यांना स्वतःकडे घ्यायचं आहे आणि मग कुठे पाठवायचं आहे, गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे पाठवायचं आहे टेस्टिंगसाठी, ओके, फॉर टेस्ट और ॲनालिसिससाठी पाठवायचं आहे. तर दॅट टाईम कोणत्या प्रोसिजर फॉलो केल्या जातात दॅट वी विल सी. ओके, सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट शुड बी द प्रोसिजर फॉलोड बाय ड्रग इन्स्पेक्टर्स while sending the samples of drugs or cosmetics for test or analysis. So now see first, and these are following procedure. Okay, first in that, an inspector taking any samples should pay its fair price. Okay, means ते जे इन्स्पेक्टर्स आहेत, ओके, सो काय करणार, ते सॅम्पल घेणार, सो त्यांनी त्याची काय असेल फेअर प्राईस जी काय आहे, योग्य किंमत आहे ती काय करायची असते, द्यायची असते. अँड मे रिक्वायर अ रिटर्न ॲक्नॉलेजमेंट फॉर द सेम. आणि मग त्यांनी काय करायची, म्हणजे सपोज काय करायचं, एखादं सॅम्पल त्यांनी घेतलं, तो पूर्णच्या पूर्ण स्टॉक घेतला असेल, तर ती प्राईज असते ती ज्या पर्सनकडून घेतलेलं आहे, सो त्या पर्सनला ती प्राईज द्यायची. अँड मे रिक्वायर अ रिटर्न ॲक्नॉलेजमेंट फॉर द सेम. आणि त्याची पावती आहे, म्हणजे जर पैसे त्यांनी दिलेले आहेत, बिकॉज तो साधा रिटेल फार्मासिस्ट आहे, ओके, सो असं काय होणार, पुऱ्याच्या पूर्ण सॅम्पल ते पूर्ण घेतल्यावर, पुरा समजा तो लॉट घेतला, फार्मासिस्टला त्या काय होणार, रिटेल फार्मसी आहे, त्याला लॉस होणार तो. सो काय करायचं, त्याची प्राईज आहे, त्याची योग्य किंमत जी काय आहे ती त्याला पे करायची. अँड मे रिक्वायर अ रिटर्न ॲक्नॉलेजमेंट फॉर द सेम. आणि त्याची पावती जी असते, रिसिप्ट जी असते, ती पावती घ्यायची असते. ओके, देन नेक्स्ट सी, इफ द प्राईस टेंडर्ड इज रिफ्यूज. ओके, मीन्स काय, तर तो फार्मासिस्ट जो कोणी असेल,
ओके. सो तो काय करत असेल, मीन्स ऑफर केलेली जे ड्रग इन्स्पेक्टर पे करतात प्राईस ती घ्यायला तयार नसेल तो. ओके. और वेअर द इन्स्पेक्टर सीजेस द स्टॉक ऑफ एनी ड्रग और कॉस्मेटिक, और त्या इन्स्पेक्टरने काय केलं असेल, तो स्टॉक आहे ड्रगचा कॉस्मेटिकचा तो त्याने लॉक करून ठेवलेला असेल अशा केसमध्ये. मीन्स पहिल्या कोणत्या केसमध्ये, जर इफ द प्राईस टेंडर्ड इज रिफ्यूज, मीन्स टेंडर्ड म्हणजे त्याने ऑफर केलेली प्राईज आहे ती घेत नसेल तो पर्सन, ओनर जो कोणी असेल तो त्या मेडिकलचा. और वेअर द इन्स्पेक्टर सीजेस द स्टॉक ऑफ एनी ड्रग और कॉस्मेटिक्स, किंवा त्या इन्स्पेक्टर्सने तो स्टॉक आहे ड्रग और कॉस्मेटिकचा तो लॉक करून ठेवला असेल. सीज करणं म्हणजे लॉक करून ठेवणं. देन ही शुड इश्यू अ रिसिप्ट फॉर द सेम इन द प्रिस्क्राईब फॉर्म. सो फॉर्म असतो 16A फॉर्म असतो. ओके. सो त्या फॉर्मवरती ड्रग इन्स्पेक्टर्सने सगळं कोणतं सॅम्पल घेतलेलं आहे, बॅच काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, एक्सपायरी डेट काय आहे, क्वांटिटी किती घेतलेली आहे आणि प्राईस किती दिलेली आहे. सपोज 1000 रुपीज असेल, सो 1000 रुपीज आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत ते त्याने त्या फॉर्मवरती लिहायचे असतात. ओके. दॅट इज ही शुड इश्यू अ रिसिप्ट फॉर द सेम इन द प्रिस्क्राईब फॉर्म. म्हणजे तो फॉर्म 16A फॉर्म असतो, त्या फॉर्मवरती हे सगळे डिटेल्स कोणत्याही मेडिसिन्सचे असतात ते सगळे डिटेल्स लिहायचे. आणि सपोज आता 1000 रुपीज असतील, सो ते लिहायचं 1000 रुपीज आणि तो फॉर्म त्याने हँडओव्हर करायचा त्या ओनरकडे मेडिकलच्या. दिस इज सेकंड पॉईंट. देन नेक्स्ट सी व्हॉट इज द थर्ड पॉईंट. ही शुड ऑल्सो इन्फॉर्म द पर्पज ऑफ टेकिंग द सॅम्पल्स. ओके. अनलेस ही विल फुल्ली अब्सेंट्स हिमसेल्फ. म्हणजे काय, तर का सॅम्पल घेतलं आहे ते. ओके. ते सॅम्पल का घेतलेलं आहे, मीन्स पर्पज ऑफ टेकिंग सॅम्पल शॅल बी इंटिमेटेड इन रायटिंग इन अ प्रिस्क्राईब फॉर्म. ओके. टू द पर्सन फ्रॉम हुम द सॅम्पल इज टू बी टेकन. ज्याच्याकडून सॅम्पल घेतलेलं आहे, सो ते का घेतलं, त्याचा पर्पज काय आहे घेण्याचा. सो ते त्याने फॉर्मवरती काय करायचं असतं, त्याला सांगायचं असतं. ओके. त्या फॉर्मवरती. देन सी डिव्हाइड द सॅम्पल्स इंटू 4 पार्ट्स इन हिज प्रेझेन्स. ते सॅम्पल जे आहे घेतलेलं असेल तर ते 4 पार्ट्समध्ये काय करायचं असतं, डिव्हाइड करायचं असतं. ओके. सपोज आता एखादी सिरपची बॉटल आहे, सो सिरपच्या बॉटल्सचे 4 पार्ट्स, मीन्स 4 पार्ट्समध्ये त्या सिरपच्या बॉटल्स आहेत, तर त्याचं सिरप आहे ते 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचं असतं. ओके. इच पोर्शन इज देन सील्ड इफेक्टिवली अँड सुटेबली मार्क. सो प्रत्येक जो काही पोर्शन घेतलेला आहे तो सील करायचं असतं, त्याला इफेक्टिवली सील करायचं असतं. ओके. मीन्स कोणी ते बदलू नये अशा प्रकारे त्याला काय करायचं, सील करून ठेवायचं असतं. अँड सुटेबल हे मार्क, त्याच्यावर मार्क करून ठेवायचं. मीन्स त्याचं नाव काय आहे, बॅच नंबर, डिटेल्स जे आहेत ते मार्क करून ठेवायचे. ओके. थर्ड पॉईंट काय आहे, ते जे काही सॅम्पल जे काय आहे ते कोणत्या पर्पजसाठी घेतलेलं आहे ते इन्फॉर्म करायचं त्याला, ज्याच्याकडून ते सॅम्पल घेतलेलं आहे त्याला. अँड ते डिव्हाइड करायचं सॅम्पल 4 पार्ट्समध्ये. त्या माणसाच्या प्रेझेन्समध्ये जो कोणी ओनर आहे त्या रिटेल शॉपचा ज्याच्याकडून सॅम्पल घेतलेला आहे, सो ते सॅम्पल 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड करायचं. each portion is then sealed effectively and suitably marked. सो प्रत्येक त्याचा पोर्शन आहे, आता 4 पोर्शनमध्ये डिवाइड केलं आहे, सो प्रत्येक पोर्शन काय करायचा तर सील करायचा आणि मार्क करायचा. ओके. Then see fourth point, the person from whom the sample is taken should be permitted to add his own seal. Okay, and mark to all or any of the portions sealed or marked. हा पॉईंट काय आहे की ज्या पर्सनकडून सॅम्पल घेतलेलं आहे, सो त्या पर्सनला मी सपोज आता मी काय आहे एक फार्मसी मीन्स एक माझं समजा मेडिकल आहे, मी त्या मेडिकलची ओनर आहे. ड्रग इन्स्पेक्टर आले माझ्याकडे आणि त्यांनी एखादं सॅम्पल त्यांना वाटलं तर ह्या सिरपच्या बॉटल आहेत किंवा एखादी समजा टॅबलेट आहे ही त्यांना काय वाटली फॉल्टी वाटली, सस्पिशियस वाटली, तर माझ्याकडून ते टॅबलेटच्या किती पण जेवढा स्टॉक असेल तो काय करू शकतात घेऊ शकतात. आता समजा ड्रग इन्स्पेक्टर माझ्याकडे आले आणि आता माझ्याकडे 20 स्ट्रिप्स आहेत टॅबलेटच्या. ओके,
सो इन दॅट आता केस काय करू शकतात, 4 स्ट्रिप्स ते घेऊन जाऊ शकतात किंवा 20 ते सगळ्या नेतात. समजा 4 स्ट्रिप नेला नाही, 4 स्ट्रिप नेतात आणि राहिलेल्या ज्या 16 स्ट्रिप आहेत त्यांना ते काय करू शकतात, लॉक करून ठेवू शकतात. ओके, मीन्स सपोज ते क्लोज करून ठेवू शकतात. सो असं करून ठेवू शकतात, ते स्वतः सील करून ठेवू शकतात, ते किंवा स्वतः लॉक करून ठेवू शकतात. तो स्टॉक आहे तो. ओके, सो पर्सन ज्याच्याकडून काय केलेलं आहे, सॅम्पल घेतलेला आहे, सो त्याच्यावरती त्याने त्याचं स्वतःचं सील टाकायचं आणि स्वतःचं त्यांना मार्क करायचं, त्याच्यामध्ये लिहायचं काय आहे ते, मार्क टू ऑल और ॲनी, किंवा कोणता जो पार्ट घेतलेला आहे सीलसाठी, मीन्स ऑनी ऑफ द पोर्शन सील्ड ऑर मार्क्स, कोणता जो पोर्शन एखादा असेल त्याचं त्याने सील करून ठेवायचं और मार्क करून ठेवायचं, कोणी, त्या पर्सनने. ओके, म्हणजे जो कोणी ओनर असतो मेडिकलचा त्याने. देन नेक्स्ट सी 5th पॉईंट, इफ द सॅम्पल इज टेकन फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस. जर मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसकडून सॅम्पल मधून घेतलं, आता हे आपण रिटेलमधून जर वगैरे घेतलं तर 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं जातं. रिटेलरकडून किंवा होलसेलरकडून घेतलं ना तर ते सॅम्पल 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं जातं. बट एखादं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ते DI गेले आणि तिथून जर सॅम्पल घेतलं तर ते 3 पार्ट्समध्येच डिवाईड केलं जातं, 3 पोर्शन्समध्ये. मीन्स एक सॅम्पल आहे ते DI स्वतःकडे ठेवतात, एक गव्हर्नमेंट ॲनालिस्टकडे पाठवतात आणि एक स्वतः त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसमध्येच ठेवतात ते सॅम्पल त्या ओनरकडे. ओके, सो वेअर द सॅम्पल इज मेड अप इन कंटेनर्स इन स्मॉल व्हॉल्यूम. ओके, और काय म्हटलेलं आहे, और इज लाईकली टू डिटोरिएट और बी डॅमेज बाय एक्सपोजर. ओके, सो मीन्स काय वेळेला काय होतं की कोणतंही जे सॅम्पल आहे, ओके, सो ते कंटेनरमध्ये असतं तर ते काही वेळेला डिटोरिएट होऊ शकतं सनरेजमुळे, एक्सपोजर्समुळे, सनरेजमुळे ते काय होऊ शकतं, किंवा मॉइश्चरमुळे ते डिटोरिएट होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. ओके, सो द इन्स्पेक्टर शुड टेक 3 or 4 such containers, okay, after suitably marking them and when necessary sealing them. ओके, हा पॉईंट काय आहे की सॅम्पल जे काही आहे कंटेनर्समध्ये आहे, स्मॉल व्हॉल्यूममध्ये आहे, बट ते काय होतं तर डिटोरिएट होतं किंवा डॅमेज होतं. एक्सपोजर, सनरेज असतात, ह्युमिडिटीसारख्या कंडिशन्स असतात, मॉइश्चर असते, सो त्याच्यामुळे ते काय होतं, डॅमेज होतं. सो इन दॅट इन्स्पेक्टर मग काय करतात, 3 or 4 असे कंटेनर्स घेतात की ज्याच्यामध्ये 3 or 4 कंटेनर्समध्ये ते सॅम्पल आहे ते काय करतात, ठेवून देतात. ओके, अँड वेन नेसेसरी सीलिंग देम, आणि जेव्हा त्यांना गरज वाटेल तेव्हा ते पूर्णपणे सील करतात, मीन्स त्यांचं काम झालं की ते पूर्ण त्याला सील करून ठेवतात. दिस इज 5th पॉईंट. देन सी 6th पॉईंट काय आहे ह्याच्यामध्ये. ओके, आपण काय बघतोय, प्रोसिजर बघतोय. कसली प्रोसिजर बघतोय की ड्रग बाय प्रोसिजर फॉलोड बाय DI while sending the samples of drugs or cosmetics for test or analysis. म्हणजे कोणतंही सॅम्पल जे आहे, एखादं ड्रग इन्स्पेक्टरला वाटलं की हे सस्पिशियस आहे, फॉल्टी सॅम्पल आहे आणि त्यांना टेस्ट करायला द्यायचं आहे, तो दॅट टाईम DI कोणती प्रोसिजर करतात, कोणत्या प्रोसिजर्समधून त्यांना जावं लागतं ते सॅम्पल म्हणजे टेस्टिंगला पाठवण्यासाठी, ते आपण बघतोय. ओके, सो आपण हा 5th पॉईंट बघितला, मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसकडून घेताना 3 पोर्शनमध्ये. ओके, आणि सॅम्पल मग काय वेळेला डिटोरिएट होतं, डॅमेज होतं. सो इन्स्पेक्टरने 3 or 4 कंटेनर्स घ्यावे लागतात, त्यांना मार्क करावं लागतं आणि सुटेबली सीलसुद्धा करावं लागतं. ओके, नाव सी 6th पॉईंट इज द 1 portion ऑफ द सॅम्पल शुड बी restore to the person from it was taken, from whom it was taken. म्हणजे ज्यांच्याकडून सॅम्पल घेतलेलं आहे, सपोज आता DI माझ्या मेडिकलमध्ये आले, त्यांनी माझ्याकडून एखादं सॅम्पल घेतलं, स्ट्रिप्स घेतल्या एखाद्या टॅबलेटच्या, सो ते काय करतात, ते सॅम्पल एक ते माझ्याकडे ठेवतात, म्हणजे त्याचं एक पोर्शन माझ्याकडे देतात. ओके, देन सेकंड पोर्शन इज सेंड टू द गव्हर्नमेंट ॲनालिस्ट फॉर टेस्ट ऑर ॲनालिसिस. एक सेकंड पोर्शन आहे ते ॲनालिसिससाठी ठेवतात. सेकंड पोर्शन ते सेंड कोणाला करतात, गव्हर्नमेंट ॲनालिस्टला सेंड करतात टेस्टिंगसाठी और ॲनालिसिससाठी. देन
थर्ड वन इज प्रिझर्व्ड फॉर प्रोडक्शन बिफोर द कोर्ट इफ रिक्वायर्ड. थर्ड मीन्स अजून एक जो पोर्शन आहे तो काय करतात, ते प्रिझर्व करून ठेवतात फॉर प्रोडक्शन बिफोर द कोर्ट इफ रिक्वायर्ड. जर समजा इन केस म्हणजे काही लिगल ॲक्शन जर घ्यायला लागली सो कोर्टमध्ये दाखवण्यासाठी काय करून ठेवतात ते थर्ड वन जो पार्ट आहे तो प्रिझर्व करून ठेवतात. अँड द फोर्थ पोर्शन इज सेंड टू द वॉरंटर इफ एनी. वॉरंटर असेल त्या केसमध्ये, मीन्स आता माझं मेडिकल आहे, एखादं सॅम्पल आहे, टॅबलेटच्या स्ट्रिप्स आहेत, सो मला ज्यांच्याकडून त्या स्ट्रिप्स येतात ओके, सो त्यांच्यातला मीन्स वॉरंटर जे असतात, मीन्स एखादं डिस्ट्रीब्युटर आहे किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर आहे की ज्यांच्याकडून मला ती टॅबलेटची स्ट्रीप आहे ती आलेली असते, कंपनी एखादून आलेली असते, होल डिस्ट्रीब्युटरकडून आलेली असते. सो दॅट फोर्थ पोर्शन इज सेंड टू वॉरंटर. फोर्थ पोर्शन ते कोणाला सेंड करतात, वॉरंटरला. सेंड टू द वॉरंटर इफ एनी. ओके, सो इथे वन पोर्शन कोणाला, त्या पर्सनला की ज्याच्याकडून घेतलं आहे. सेकंड पोर्शन इज टू गव्हर्मेंट ॲनालिस्ट. थर्ड पोर्शन प्रिझर्व्ड फॉर प्रोडक्शन बिफोर द कोर्ट इफ रिक्वायर्ड. देन fourth portion is sent to warrantor if any. Okay, so this is the procedure of drug inspectors for taking samples of drugs or cosmetics and sending it to the government analyst. So ही प्रोसिजर आहे. कसली प्रोसिजर आहे ही, जे काही सॅम्पल आहे, सो ड्रग और कॉस्मेटिकचं जे काही सॅम्पल आहे ते DI सेंड करत असतात गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे टेस्ट और ॲनालिसिससाठी. सो त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर त्यांना फॉलो करावी लागते. ओके, आलं लक्षामध्ये काय प्रोसिजर आहे ती. नेक्स्ट जे आहे मीन्स प्रोसिजर जी आहे फॉर डिस्पॅच ऑफ सॅम्पल फ्रॉम ड्रग इन्स्पेक्टर टू गव्हर्मेंट ॲनालिस्ट. ओके, आता ही पहिली काय बघितली आपण प्रोसिजर होती ती सॅम्पल घेताना, मीन्स फॉर टेकिंग द सॅम्पल अँड सेंड करण्यासाठी. ओके, सेंड करण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं. ओके, सेंड करण्यासाठी जसं पोर्शन डिवाइड केले जातात, एक पोर्शनचं म्हणजे जसं गव्हर्मेंट ॲनालिस्टला ते बघितलं आपण. बट आता काय बघायचं आहे, आता डिस्पॅच करणं म्हणजे काय, तर फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणं. ते त्यांना डिस्पॅचचा मिनिंग हाच आहे, मीन्स ते जे काही थिंग्स असेल, ओके, जे काही वस्तू असेल ती त्याच्या फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणं, दॅट मीन्स द डिस्पॅच. आता ड्रग इन्स्पेक्टर सॅम्पल कलेक्ट करतात. ओके, त्यांनी सॅम्पल कलेक्ट केलं, पोर्शन्समध्ये डिवाइड केलं, ते पोर्शन्स कोणाकोणाला होते ते प्रत्येकाला त्याला दिले, सील केलं, मार्क केलं. बट आता काय आहे, ड्रग इन्स्पेक्टर, आता हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ओके, सेपरेट हा क्वेश्चन सेपरेट विचारतात, आधी जो आपण डिस्कस केला तो, आणि हा सुद्धा क्वेश्चन सेपरेट विचारतात. दॅट इज प्रोसिजर फॉर डिस्पॅच ऑफ सॅम्पल फ्रॉम व्हॉट इज द प्रोसिजर असं विचारतात. व्हॉट इज द प्रोसिजर फॉर डिस्पॅच ऑफ सॅम्पल फ्रॉम ड्रग इन्स्पेक्टर टू गव्हर्मेंट ॲनालिस्ट. ओके, सो फायनल आता ड्रग इन्स्पेक्टर सगळं झालं, सॅम्पल कलेक्ट केलं त्यांनी. बट आता एम काय आहे, तर फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोचवणं, म्हणजे गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे त्यांना फायनली काय करायचं आहे ते पोचवायचं आहे. सो मग ते कसं पोचवतात, गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे फायनली पोचवतात कसं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. इन दॅट सी फर्स्ट पॉईंट इज the portion of sample or the container sent by an inspector to the government analyst for test or analysis under subsection 4 of section 20 of the act. means DI जे आहे, जे काही सॅम्पल पाठवत असतात गव्हर्मेंट ॲनालिस्टकडे टेस्टसाठी किंवा ॲनालिसिससाठी, हे कशाच्या अंडर आहे, मीन्स सबसेक्शन 4च्या अंडर आहे ऑफ सेक्शन 23. सेक्शन 23च्या अंडर सबसेक्शन 4 आहे. ओके, ऑफ द ॲक्ट. दॅट शॅल बी सेंट बाय रजिस्टर्ड पोस्ट. रजिस्टर्ड पोस्टने काय करायचं असतं, ते पाठवायचं असतं. ऑर बाय हँड इन अ सील्ड पॅकेट. सील्ड केलेलं असलं पाहिजे, मीन्स प्रॉपरली जसं की सील करतो आपण. ओके, सो ते कोणीही ओपन करू शकत नाही, दुसरं कोणीही.
अशा प्रकारे ते सीलिंग करायचं असतं, प्रॉपरली ते क्लोज करून ठेवायचं असतं. ओके, कॉन्फिडन्शियल असतं, त्याच्यावरती वर्ड्स असतो कॉन्फिडन्शियल, मीन्स फॉर यूज ऑफ ऑनली दॅट पर्सन, फॉर यूज ऑफ ऑनली गव्हर्मेंट ॲनालिस्टमध्ये कोणी असेल तर ते ओपन करून बघू शकत नाहीत. दॅट म्हणजे अशा प्रकारे ते सीलिंग करावं लागतं. सो हे कशामध्ये आहे, हे अंडर सबसेक्शन, आता हा सेक्शन 23 जो आहे ॲक्टचा त्याच्या अंडर सबसेक्शन 4 आहे. ओके, दॅट शॅल बी सेंड बाय रजिस्टर्ड पोस्ट ऑर बाय हँड इन अ सील्ड पॅकेट. रजिस्टर्ड पोस्टने किंवा ऑर बाय हँडने इन सील्ड पॅकेटमध्ये पाठवायचं. एनक्लोज टुगेदर विथ मेमोरँडम इन फॉर्म 18. ओके, मेमोरँडम इट्स अन रिटन. ओके, रिटन मीन्स a note recording something for future. Okay, that means the memorandum, that is the note. So memorandum in form 18. फॉर्म 18 वरती काय करायचं असतं, ते मेमोरँडम भरून पाठवायचं असतं. इन ॲन आउटर कवर ॲड्रेस टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट. आणि त्याचं जे आउटर कवर आहे, सो आउटर कवरवरती ते मेन्शन करायचं, गव्हर्मेंट ॲनालिस्टला ॲड्रेस करायचं, म्हणजे त्याच्या नावाने ते काय करावं लागतं तर पाठवावं लागतं. ओके, सो इन दिस अंडर द डिस्पॅच ऑफ सॅम्पल फर्स्ट पार्ट काय आहे, ह्याच्यामध्ये जे काही सॅम्पल आहे पाठवायचं गव्हर्मेंट ॲनालिस्टला टेस्टसाठी किंवा ॲनालिसिससाठी, हे कशाच्या अंडर येतं, सबसेक्शन 4. बट सेक्शन कोणतं आहे, सेक्शन 23 आहे ऑफ द ॲक्ट. दॅट शॅल बी सेंड बाय रजिस्टर्ड पोस्ट. रजिस्टर्ड पोस्टने पाठवायचं, ऑर बाय हँड इन अ सील्ड पॅकेट. रजिस्टर्ड पोस्टने ऑर बाय हँडने पाठवायचं सील्ड पॅकेटमध्ये. ओके, एनक्लोज टुगेदर विथ मेमोरँडम इन फॉर्म 18. फॉर्म 18मध्ये भरून पाठवायचं असतं ते. अँड इन ॲन आउटर कवर ॲड्रेस टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट. गव्हर्मेंट ॲनालिस्टच्या ॲड्रेसने ते पाठवायचं असतं. देन सेकंड, अ कॉपी ऑफ द मेमोरँडम अँड अ स्पेसिमन इम्प्रेशन ऑफ द सील यूज टू सील द पॅकेट शॅल बी सेंट टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट सेपरेटली बाय रजिस्टर्ड पोस्ट ऑर बाय हँड. ओके, म्हणजे काय तर आता दुसरी कॉपी मेमोरँडमची, आता ही अलॉंग विथ सॅम्पल आपण ते पहिलं पाठवणार. ओके, रजिस्टर्ड पोस्टने किंवा हँडने पाठवणार. बट आता अजून एक कॉपी जी असते त्या मेमोरँडमची, मीन्स तो काही त्याच्या मेमोरँडमवर आपण लिहून देतो. अँड स्पेसिमन इम्प्रेशन ऑफ द सील काय काय केलेलं आहे आपण. ओके, दॅट इज और जे काही मटेरियल जे काही आपण पाठवलेलं आहे तो आपण सीलिंग केलेलं आहे त्याचं. सो त्याच्यावर आपण काय त्याचे डिटेल्स काय आहेत, सॅम्पल कोणतं, बॅच कोणती, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, हू इज द मॅन्युफॅक्चरर, व्हॉट इज द एक्सपायरी डेट, व्हॉट इज द क्वांटिटी, हे सगळे डिटेल्स जे काही आहेत. ओके, और मीन्स स्पेसिमन इम्प्रेशन ऑफ द सील, मीन्स त्याच्यावरती अशी काय असतात, कॉन्फिडन्शियल लेटर्स असतात, ते कोणी ओळखू नये म्हणून, ते सील आहे ते कोणी ओळखू नये म्हणून कॉन्फिडन्शियली लेटर्स असतात त्याच्यावरती. सो ते काय आहे, ओके, ते सेपरेटली मेमोरँडम जे काय आहे, मीन्स स्पेसिमन इम्प्रेशन ऑफ द सील यूज टू सील द पॅकेट, ते सील करण्यासाठी पॅकेट त्याच्यावरती तुम्ही काय काय असं कॉन्फिडन्शियली म्हणजे सिक्रेटली लिहिलेलं आहे. सो हे सिक्रेट तुमच्या दोघांमध्येच असलं पाहिजे, मीन्स DI आणि गव्हर्मेंट ॲनालिस्ट ह्या दोघांमध्येच ते सिक्रेसी असली पाहिजे ती. सो दॅट म्हणजे ते लिहून पाठवलं जातं टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट सेपरेटली बाय सेम रजिस्टर्ड पोस्ट ऑर बाय हँड, पोस्टने किंवा हँडने पाठवलं जातं. ओके, सो दिस इज द प्रोसिजर फॉर डिस्पॅच ऑफ सॅम्पल फ्रॉम DI टू गव्हर्मेंट ॲनालिस्ट. सो ह्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन सेपरेटली विचारला जातो, व्हॉट इज द प्रोसिजर. ओके, सो दिस इज इट्स आन्सर, हे त्याचं आन्सर आहे. ओके, सो आजच्या ज्या लेक्चरमध्ये जे आपण PPTs बघितल्या जे काही, सो हे तुम्हाला एक्झामला तुम्हाला ॲज इट इज जसं आपण शिकलो आहे तसंच ॲज इट इज तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे. ओके, दिस आर द व्हेरी स्टँडर्ड्स पॉईंट्स आहेत हे सगळे. सो डिस्पॅच करताना पहिलं आधी कशाच्या अंडर येतं ते सबसेक्शन कोणता, 4, सेक्शन 23. ह्या ॲक्टचा सेक्शन 23 आणि सबसेक्शन 4 आहे. सेंड कशाने करायचं ते, रजिस्टर्ड पोस्टने ऑर बाय हँड सील्ड पॅकेटमध्ये, अलॉंग विथ काय तर मेमोरँडम इन व्हॉट, इन फॉर्म 18. ओके,
आणि त्याचं मेन काय आहे, मेन हे लिहायला विसरायचं नाही अजिबात. दॅट इज इन अन आउटर कवर ॲड्रेस टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट. गव्हर्मेंट ॲनालिस्टचा ॲड्रेस असला पाहिजे आउटर कवरमध्ये. देन अ कॉपी ऑफ द मेमोरँडम अँड द स्पेसिमन इम्प्रेशन ऑफ द सील यूज टू सील द पॅकेट. ओके, मीन्स मेमोरँडम जे आहे, नोट आहे, आणि जे काही जसं की कॉन्फिडेन्शियल असतं, सिक्रेसी जे काही आहे, जे काही विच इज यूज टू सील द पॅकेट शॅल बी सेंड टू द गव्हर्मेंट ॲनालिस्ट सेपरेटली पर्सनली गव्हर्मेंट ॲनालिस्टला पाठवायचं, ते बाय रजिस्टर्ड पोस्ट ऑर बाय हँडने ते पाठवायचं. ओके, दिस इज रिगार्डिंग डिस्पॅच ऑफ सॅम्पल. अँड प्रिव्हियस वॉट वी हॅड सीन, दिस इज द procedure that is followed by drug inspector while sending the sample of drugs or cosmetics for test or analysis. means ही प्रोसिजर कोणती आहे, टेस्टिंगसाठी पाठवत असतानाची ही सगळी प्रोसिजर आहे. ओके, ही बघितली आपण. मीन्स he should take that sample, pay fair price, then return acknowledgement, then price standard if refused, then what should he do, that is issue receipt in prescribed form, then purpose he should inform, then dividing the portion in 4 parts, then he adding his own seal, that person ज्याच्याकडून सॅम्पल घेतलं he is adding his own seal, and a mark to all. then जर मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेसमधून घेतलं then it's divided into 3 portions. then सपोज त्या कंटेनर म्हणजे मध्ये जे काही आहे डॅमेज होतं, एक्सपोजर होतं, सो इन्स्पेक्टर शुड टेक 3 or 4 such containers. okay, suitable marking them, seal them, then one portion sent to person on that person only from whom it is taken. Second is to government analyst. Third one is preserved for production before the court, and fourth one is for the warrantor. then then dispatch प्रोसिजर बघितली आपण टुडेज लेक्चरमध्ये. सो बिफोर दॅट आपण काय बघितलं, दॅट इज द ड्युटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर्स इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चरिंग ड्रग्स. जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथे ड्युटीज काय आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या. सो टू इन्स्पेक्ट ट्वाइस अ इयर. देन मीन्स शेड्यूल C and C1 जिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथे काय काय पॅरामीटर्स चेक करायचे ते आपण बघितले. then detailed reports sent to controlling authority, then to take samples, then to check all records and registered that required to be maintained under rules, then to institute prosecution for breaches of act. So prosecution means what, to take legal action, and breach means breaking the law. and before that we had seen duties of drug inspectors in relation to sale of drugs or cosmetics, means that retail drugstore, medical or wholesalers, that is the distributor. So same, that is twice a year inspect that all, then take the samples, then investigate complaint, then to institute prosecution, then to maintain records and submit record to controlling authority, then to make enquiries and inspections, and to detain the imported packages. okay, so now today we will stop over here. So next lecture we will see the procedure of drug inspectors for entry and search, and procedure of drug inspectors for seizure of stocks. okay, so in the next lecture we will see that. so now we will stop over here. जर कोणाला आजच्या लेक्चरमध्ये काही समजलं नसेल, और जर काही डिफिकल्टी असेल, काही डाऊट्स असतील, तर पर्सनली यू कॅन आस्क मी डाऊट्स विचारा तुम्ही. तुमचे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करूयात आपण. ओके, सो थँक्यू. हॅपी लर्निंग.